उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत मुंबईतून, त्यांच्याकडे आपण जाऊयात। उमेश, काय सांगाल? मतदानाला सुरुवात होऊन 19 मिनिटं झालेली आहेत, कसं चित्र आहे, किती गर्दी दिसते मतदारांची? अफरा, जसं तू म्हणालीस की मतदार राजा हा सकाळीच मतदानासाठी बाहेर पडलेला आहे आणि खरंच तसं चित्र मुंबईत तरी दिसतंय। आता मी मुंबईच्या माहीम मतदारसंघात आहे। हा मतदारसंघ जो बिग फाईट आहे, त्या बिग फाईट पैकी एक हा मतदारसंघ आहे। स्वतः अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे, त्याच्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेकडून अमित ठाकरे, अशी ही बिग लढत जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे। आणि सकाळपासूनच मतदार राजा आहे तो घराच्या बाहेर पडलाय, मतदान करतोय। एकूणच जर आपण पाहिलं तर राज्यभरातून 4000च्या वर उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत आणि आज मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार, राज्यामध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार, महाविकास आघाडीच्या मागे राज्याची जनता उभी राहणार किंवा मग महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करायची संधी देणार, याबाबतचा निकाल जो आहे तो 23 तारखेला जरी लागणार असला तरी आज याबाबतचं मतदान होतंय। सकाळपासूनच चांगला प्रतिसाद जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय। मतदार राजा घराच्या बाहेर पडलाय, मुंबई सारख्या ठिकाणी तो घराच्या बाहेर पडून मतदान करतोय। गेल्या वेळेस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये बऱ्याच अडचणी झाल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीला, मतदारांना मतदान करताना मोठ्या अडचणी झाल्या होत्या, वेळ खूप लागत होता, मात्र त्याची दक्षता मुंबईत निवडणूक आयोगाने घेतलेली आणि त्याच्यात तशी तयारी जी आहे ते आपल्याला इकडे पाहायला मिळते। उमेश, एकूणच असं म्हणता येईल की जरी 23 तारखेला निकाल लागणार असला तरी देखील तो निकाल आज निर्णय घेणार आहे मतदार, त्याच्यामुळे आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।